चला तर सोंडाई किल्ल्याप्रमाणेच कर्जत माथेरान डोंगर रांगेत अजून एकदा भटकंती करू। निसर्गाच्या सानिध्यातील कड्यावरचा गणपती व पेप किल्ला पाहण्यासाठी मी व माझी साथी निघालो माथेरान नेरळ शहराच्या दिशेने। दिवा नेरळ हा 1.5 ते 2 तासांचा प्रवास। धावपळीच्या व धक्काबुक्कीच्या शहरातून बाहेर पडलो तर पावसाळ्यात आजूबाजूला हिरवळच नजरेस पडते। वाऱ्याच्या लहरींबरोबर अंगाला स्पर्श करून जाणारी थंड हवा आणि पावसाच्या पाण्याचे ते सूक्ष्मकण अंगावर झेलत प्रवासाला सुरुवात केली। नमस्कार मित्रांनो, मी भावेश आणि भावेशदम व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा कर्जत माथेरान डोंगररांगेमध्ये पुन्हा एकदा ट्रेकसाठी आलोय। पेपचा किल्ला, त्याचबरोबर कड्यावरचा गणपती, त्याला निसर्गराजा म्हणून ओळखतात, त्या गणरायाचं दर्शन घेणार आहोत। रस्त्याच्या कडेला माहिती फलक असून तिथूनच चालण्यास सुरुवात करावी। जवळजवळ तासभर पायबीट करावी लागते। चालत असताना वाटेच्या प्रत्येक टप्प्यावर कड्यावरून खाली उतरणारे छोटे मोठे धबधबे डोळ्यासमोर येतात। निसर्गाचं हे आगळं वेगळं रूप पाहायला मिळत होते। काही ठिकाणावरून कर्जत माथेरान डोंगर रांगेप्रमाणे इतर सह्याद्रीच्या डोंगर रांगेचे भीमंग दृश्य आणि आसमनात भिडलेले कडकिल्ल्यांचे सुळके दिसतात। कठड्यावर उभा राहून किंचावू लागलो। पुढे नजरेत आता मनमोहक धबधबा दिसत होता। समोर एक वॉटरफॉल पाहायला मिळतं, त्या दिशेने धावूया आपण। मी त्या दिशेने धावलो। उंच कड्यावरून खाली उतरणाऱ्या या पाण्यात मिसळून गेलो। किंचाळणे, धावणे व पाण्यात खेळणे, चक्क पाण्यात बसलोही। खूप वेळ खेळल्यावर पुढे निघालो। वाटेत हा चित्रविचित्र खेकडा दिसला। त्याचा रंग काळा, जांभळा व थोडा पांढरा, डोळेही मोठे। मी गावी असताना गोड्या पाण्यातील काळा खेकडा व मुंबईच्या खाडीतील चिंबोरी पाहिली, पण या निसर्गात वेगळाच चमत्कार पाहिला। हातात पकडून नीट पाहणी करून तुम्हा सर्वांना दाखवून त्याला त्याच्या जागेवर सोडून पुढे निघालो। हे गाईस, ट्रेकला सुरुवात झाली छानपैकी, भिजलो वगैरे, मजा केली, धमाल मस्ती केली, धिंगाणा गेला आता। आणि आता आपण चाललोय निसर्ग राजा गणपती मंदिर, कड्यावरचा गणपती पाहायला चाललोय आपण आता। तर मित्रांनो, हेल्मेटचा जुगार तर मी पाठीमागे केलाय, बघू शकता। लपवायचा प्रयत्न करत होतो, पण कसं आहे, पावसाळा आहे, साप विंचू हे लोक थंडीपासून वाचण्यासाठी, पाण्यापासून वाचण्यासाठी ना अशी उबदार जागा शोधतात। आपल्या हेल्मेटमध्ये परफेक्ट जागा होती एन्जॉय बसण्यासाठी, त्यापासून संरक्षण व्हावं माझ्या हेल्मेटचा पाठीमागे घेतलाय। आणि आता हा तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही मध्य रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून खोपोली शहराकडे धावणारी लोकल पकडून नेरळ इथे उतरावे। टॉय ट्रेनने नेरळ ते माथेरान असा प्रवास करावा। छोटे मोठे वॉटरफॉल रस्त्यामध्ये पाहायला भेटतात आणि आपण पुन्हा एकदा साईडला राहून धावूया सीधा कड्यावरच्या गणपतीच्या दिशेने। पावसाळ्यात या टॉय ट्रेन बंद असतात, त्यामुळे नेरळ स्थानकावरून टॅक्सी करावी। जर आपला ग्रुप असेल तर उत्तमच, किंवा सर्वात छान सोपा मार्ग म्हणजे स्वतःचे वाहन, त्यात मोटरसायकल असेल तर आणखीनच छान। व्यवस्थित रस्त्याच्या कडेला निशुल्क पार्किंग करू शकतो। ही संपूर्ण कर्जत माथेरान डोंगररांग आहे बघा, संपूर्ण सुळके आपल्याला किल्ल्यांचे पाहायला भेटतात। हा समोरचा एक समोरच आपल्याला पाहायला भेटतो बघा, एक सुळका आहे, इकडे एक सुळका आहे या साईडला। त्याचप्रमाणे ही सुंदर अशी या परिसरातून वाहणारी नदी आहे, इकडून ही बघा। आणि या साईडला आपल्याला पाहायला भेटतोय अजून एक डोंगर, त्याच डोंगराच्या बाजूला इकडे समोरच आपल्याला पाहायला भेटतात किल्ल्याचे अवशेष, जो आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, पाहणार आहोत। तो हा पेप फोर्ट, ज्याला बिळकटगड असेही म्हणतात। समोरच आपल्याला पाहायला भेटतं दत्ताचं मंदिर, समोर आता निसर्ग राजा कड्यावरचा गणपती हे लिहिलंय। आपल्याला इथून खाली उतरायचंय। उतरल्यावर छोट्याशा गुफेत भगवान शिव, बाप्पा आणि शिवलिंग पाहण्यास मिळते। खाली उतरण्या अगोदर थोडे पुढे गेले की बाप्पा संपूर्ण डोळ्यात बसतो। लांबूनच बाप्पाचं दर्शन घेत कड्यात कोरलेली बाप्पाची मूर्ती पाहिली।
मंदिरापाशी आलो. मंदिरात बाजूच्या परिसरातील राजाराम खरे या गृहस्थांशी गाठ पडली. त्यांनी संपूर्ण कहाणी आणि हा कातळकडा यापूर्वी कसा होता हे सविस्तर सांगितले. जुनं दृश्य आहे कड्याचं ना. पहिलं म्हणजे सुरुवातीला म्हणजे होता ते. ओके. हा म्हणजे पहिल्यापासूनच पूर्वीपासून होता ते, पण ज्याच्यावर कोणाचं लक्ष नाही गेला. राजाराम खडे होते ना, ते मी गाडीचे ड्रायव्हर होते राजाराम खडे. त्यांना जाता येता रोज दिसत म्हणजे ड्रायव्हरच ना ते जाता येता दिसत मेट्रो. एक दिवशी दृश्य झालं म्हणजे निरळ डिसेंबरला इंजिन म्हणजे मंदिर चढला. इंजिन मध्ये मंदिर चढला. तिने प्रयत्न केला काढायचा, तो काही निघला नाही. त्यासमोरच मग तिने इथं गाडी आली तेव्हा तिने त्या समोर उडी मारली उंदराने. मग त्याला ते मनामध्ये हे वाटलं काहीतरी आहे. तिने ते 2004ला तिने काम चालू केलं. 2004ला आणि 18ला गणपती पुरा झालं पूर्ण त्याचा आकार देऊन तेव्हा 18ला असा म्हणजे थोडा बदल झाला त्यामध्ये. त्याच्यानंतर परत घेऊ बरोबर सर्व कारागीर वगैरे कुठले आणायचे मजुरी द्यायची स्वतःचे स्वखर्चाने केलं स्वतःच्या खर्चाने. आणि आता तुम्हाला हे बघ 2 खांबावरती उभा आहे. हो हे 2 खांब आहेत. हे 2 ना, हे 2 खांब आहेत. म्हणजे खाली आतमध्ये मूर्ती नव्हती आम्हाला. आता तुम्ही बघा या खाली मूर्ती तयार म्हणजे आता तुम्हाला या घरून असे दिसत मला. आम्ही तलावली मारलं ना, काम चालू केलं नाही. खूप वेळ गप्पा रंगल्या. मग त्यांचा व बाप्पाचा निरोप घेऊन किल्ल्याकडे आलो. पायवाट खूपच सोपी असून पावसामुळे निसरडी झाली होती, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. पावले जपून टाकावी. काही लोखंडी शिड्या उतराव्या लागतात. मग थोडा वेळ कातळावरील पायवाटेने चालावे. आता या किल्ल्याबद्दलची माहिती फलक इथं बघा कसा पडलाय बघा. पडक्या अवस्थेत येतो. समोरच आतापर्यंतचा सर्वात कठीण टप्पा. गडाचा बुरुज कोसळून खाली पडलेला आणि त्यावरच उभ्या असलेल्या लोखंडी शिड्या. पावसाच्या पाण्यामुळे त्या थोड्या भयान अशा वाटत होत्या. लोखंडी पायऱ्या चढत वर आलो. डाव्या हाताला गेलो. तिथे बुजलेले भले मोठे पाण्याचे टाके आणि त्यासमोरच गडाचा पडक्या अवस्थेत असलेला बुरुज पाण्यास मिळतो. मग मागे आलो. इथे कसले तरी छोटेसे मंदिर असावे. गडावर असलेले श्री स्वामी समर्थांच्या आश्रमाकडून दत्त मंदिरापाशी निघालो. काही अंतर चालल्यावर एखाद्या घराचा अस्पष्ट चौतरा लागला. या किल्ल्याचे मूळ नाव हे गडावर असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला. काही कमकुवत लोखंडी पायऱ्या ओलांडून किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर आलो. टोकावर दत्त मंदिर आहे. दत्त माऊली आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. आज आपण कर्जत माथेरान डोंगरांमध्ये आपण भटकंती करत आहोत. मित्रांनो, आज आपली भटकंती होती पेब किल्ला, त्याचबरोबर कड्यावरचा गणपती आज आपल्याला पाहायचा होता. आता आपण आहोत पेब किल्ल्यावरती आणि आपला किल्ला संपूर्ण पाहून झालेला आहे. आता आपण होतोय गड उतार. कसा वाटला आपल्याला हा आजचा ट्रेक?
कर्जत माथेरान डोंगररांगेमधला हा आपला अजून एक किल्ला आपण एक्सप्लोर केला, पेबचा किल्ला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणाजवळ पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे.